खरं तर आपला जो MHT CETचा रिझल्ट आहे तो 16 जूनला डिक्लेअर होते आणि जशी ही तारीख जवळ येते ना, सगळ्या मुलांच्या मनामध्ये उत्सुकता ही आहे की आपल्याला पर्सेंटाईल किती मिळणार आणि त्या पर्सेंटाईलवरती आपल्याला कोणती कॉलेजेस मिळू शकतात. मला माहिती आहे आता मोस्टली जो आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे काय, ज्या मुलांचे मार्क्स 40 to 120 मार्क्सच्या दरम्यान आहेत की अशा विद्यार्थ्यांसाठी एक जनरल आयडिया द्यावी की तुम्हाला कोणती कॉलेजेस मिळू शकतात, तुमचं पर्सेंटाईल कसं व्हॅरी होणार आहे. तुमच्या पुढे जर कमी पर्सेंटाईल मिळालं तर ऑप्शन्स कोणते आहेत. आता ज्यांचा स्कोर 100+ आहे किंवा 90+ आहे ना, त्यांना काळजी करायची गरज नाही, परंतु बिलो 80 स्कोर ज्या विद्यार्थ्यांचा आहे खरी काळजी करायची गरज त्या विद्यार्थ्यांना आहे. कारण का पर्सेंटाईल किती येणार आहे ते अनएक्सपेक्टेड आहे आणि अशाच विद्यार्थ्यांना खरे म्हणजे काउन्सिलिंगची जास्त गरज असते. आता सगळीकडे बघाल ना, टॉप 10 कॉलेजेस, टॉप 5 कॉलेजेस, टॉप 20 कॉलेजेस या गोष्टींबद्दल सगळीकडे बोललं जातं, परंतु त्यानंतरची जी पुढची कॉलेजेस आहेत किंवा लोकल जी कॉलेजेस आहेत त्यांच्याबद्दलचे डेटा आहे ती तुमच्यासमोर ठेवले जात नाहीत. मग आता पालक काय करतात, मुलाला मार्क्स कमी आहेत ना, डायरेक्ट ॲडमिशन घ्या किंवा युनिव्हर्सिटीमध्ये घ्या किंवा डोनेशन्स असतील, मॅनेजमेंट कोटा असतील, यामागे सगळे लागले आहेत. आता त्याच्यामध्ये गैर वगैरे काही नाही आहे. मी ही सुद्धा गोष्ट आज एक्सप्लेन करणार आहे की खरंच मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूशनल राऊंड्स याच्यामध्ये पूर्ण मेरिट बेसिसवरती ॲडमिशन्स होणार आहेत का. मात्र एक पालकांना मला आवर्जून सांगायचं आहे की फक्त चांगलं कॉलेज 1 किंवा 2 स्टेपनं चांगलं कॉलेज मिळतं आहे यासाठी तुमच्या आयुष्यभराची जी काही कमाई असेल ना, ते इंजिनिअरिंगच्या डोनेशनमध्ये घालू नका. आता पुण्यामध्ये एका ॲव्हरेज कॉलेजमध्ये नाही म्हटलं तरी कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँचसाठी 5 ते 8 लाख रुपये डोनेशन फक्त भरावं लागतं. त्यानंतर जे पुढची जी दरवर्षी टोटल फीज आहे ती सुद्धा वेगवेगळी भरावी लागते. आता विद्यार्थ्याची चूक इतकीच होते की CETमध्ये पर्सेंटाईल कमी येतं आणि त्याचाच फायदा ही कॉलेजेस वगैरे घेतात. फक्त एक सांगतो की कॉलेजेसच्या मोठमोठ्या बिल्डिंग्स, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर या गोष्टी बघून कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ नका. आपण जेवढे पैसे इंजिनिअरिंगमध्ये इन्व्हेस्ट करतोय ते खरंच 4 वर्षानंतर जे रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे तेवढ्या प्रकारचं पॅकेज ॲटलिस्ट आपल्याला मिळतंय की नाही हे सांगणं खूप गरजेचं आहे. कित्येक कॉलेजेस मी अशी बघतोय ना, एकतर एकाच कॉलेजच्या 2 ते 3 ब्रँचेस असतात, 2 ते 3 कॉलेजेस असतात एकाच संस्थेची, त्यांच्या प्लेसमेंट सोबत होतात आणि त्यांचे इनटेक असतात ते इतके जास्त आहेत की लिटरली कंपन्याच तेवढ्याच येतात, मात्र प्लेसमेंटच्या वेळी ना खूप कॉम्पिटिशन होते. मग या गोष्टींचा सुद्धा विचार करणं गरज आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 40 to 120 मार्क्स आहेत अशा मुलांचं पर्सेंटाईल काय असणार आहे, कॉलेजचे ऑप्शन्स काय आहेत, मॅनेजमेंटच्या सीट्स, कॉलेज ब्रँच कशी कॉम्प्रोमाइज करायची आहे, कॅप राऊंड प्रोसेसला कसं सामोरं जायचं आहे, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना, एंडिंगपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार, मी संदीप मिल्के. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी इम्पॉर्टंट 2 गोष्टी. पहिलं, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का तुमचा CET रिलेटेड पूर्ण ॲडमिशन प्रोसेसचा जो कंटेंट आहे ना याच चॅनलवरती अपलोड होणार आहे. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप ग्रुपची सुद्धा लिंक दिली आहे, त्याला सुद्धा जॉईन व्हा. आणखीन एक इम्पॉर्टंट पॉईंट काय सांगायचं आहे, आता भरपूर मुलं वगैरे ना किंवा पेरेंट्स म्हणा कॉल्स वगैरे करतात, सगळ्यांच्या कॉल्सला रिप्लाय देणं शक्य नाही आहे. आता होतं असं की प्रत्येक पालकाला काय वाटतं की 5 ते 10 मिनिटामध्ये ॲटलिस्ट कॉलेजेस कुठले मिळतात, मार्क्सवरून कॉलेजेस प्रेडिक्ट कुठले करतात, या गोष्टी मला सुद्धा विचारतात. मात्र प्रत्येक पालकांसोबत बोलणं बाळगणं शक्य नाही, कारण का माझ्यासुद्धा काउन्सिलिंग बॅचची मुलं असतात, त्यांचीसुद्धा डाऊट्स क्लिअर करायचे असतात. त्यामुळे ज्या मुलांना काही डाऊट्स वगैरे असतील ना रिगार्डिंग आमच्या काउन्सिलिंग बॅच वगैरे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुप दिला आहे, व्हॉट्सॲपचा नंबरसुद्धा माझा दिला आहे, त्याच्यावरती नक्की मेसेज करा, तुमच्या मेसेजेसला नक्की रिप्लाय मिळेल. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी अनाउन्समेंट. खरं तर पुढच्या 2 ते 2.5 महिन्यांमध्ये ना तुम्हाला CETच्या कॅप प्रोसेसला फेस करायचं आहे आणि झालं आहे असं की CET सेलने यावर्षीपासून नवीन रूल्स लागू केलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये नक्कीच काही ना काहीतरी तुम्हाला डाऊट्स वगैरे असणार आहेत पुढच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये. खरं तर तुम्ही जिथून सुद्धा काउन्सिलिंग घेत असाल व्यवस्थित विचार करून काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा. ठीक आहे, आता मी आमच्या काउन्सिलिंग बॅचचे जी फीचर्स आहेत ते तुम्हाला सांगतोय. एक म्हणजे तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंत, लाईक तुमचं ॲडमिशन कोणत्या कॉलेजमध्ये कन्फर्म होईपर्यंत तुम्हाला डाऊट सपोर्ट भेटतो. त्यामुळे कुठल्याही स्टेजला काही डाऊट्स असेल तर तुम्ही कॉल्सवर किंवा व्हॉट्सॲप मेसेजेसवरती आम्हाला विचारू शकता. हे इम्पॉर्टंट फीचर आहे. दुसरं असतं, आता जसा तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल ना त्यानंतर तुमचं पर्सेंटाईल, कॅटेगरी, तुम्हाला कॉलेज ब्रँच कुठे हवे त्यानुसार एक पर्सनल कॉलेजची जी लिस्ट आहे ना ती आम्ही तुम्हाला बनवून देतो. तेच तुम्हाला ऑप्शन फॉर्ममध्ये फिलअप करायचे असते. तिसरं आहे, जशी ही CETची कॅप प्रोसेस स्टार्ट होते त्यानंतर प्रत्येक स्टेजेसनुसार लाईक कॅप रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग, अशा प्रत्येक स्टेजेसनुसार
प्रोसेसनुसार विद्यार्थ्यांच्या मीटिंग्समध्ये तुम्हाला फॉर्म फिलिंग वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. चौथं असतं स्पॉट ॲडमिशन्स आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड्स. आता कोणत्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड स्टार्ट आहेत, त्यांचे फॉर्म्स कधी रिलीज झालेत, कोणत्या मुलांना अप्लाय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आम्ही काउन्सिलिंगमध्ये गाईड करतो, जेणेकरून तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये जर स्पॉट राऊंडमध्ये मिळण्याचे चान्सेस असतील तर त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळावी. आणि पाचवा आहे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स सेशन्स, ज्याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये कोडिंग कसं स्टार्ट करायचं आहे, CGP कसं मेंटेन करायचं आहे, याबद्दल सेशन्स घेतले जातात. आता ही जनरल काउन्सिलिंगची फीचर्स मी तुम्हाला सांगितली. ज्या मुलांना खरंच काउन्सिलिंगची गरज आहे त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा. ट्राय केलं की कमीत कमी प्राईसमध्ये तुम्हाला एक बेस्ट काउन्सिलिंग प्रोव्हाइड करायचे. आता काउन्सिलिंग रिलेटेड डाऊट्स वगैरे असतील ना तर प्लीज मला ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सॲप नंबर दिला आहे, त्याच्यावरती नक्की मेसेज करा. तुम्हाला जेवढे काही डाऊट्स असतील रिगार्डिंग काउन्सिलिंग ते मी नक्की तुमचे सॉल्व्ह करेल. आणि काउन्सिलिंगमध्ये एनरोल करण्यासाठी जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये रजिस्ट्रेशन फॉर्मची लिंक दिली आहे त्याला नक्की जॉईन व्हा. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की 40 to 120 मार्क्सचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कुठली काळजी घ्यायची आहे. पहिला आणि इम्पॉर्टंट तुमच्या मनातला प्रश्न, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल काय असणार आहे. एक गोष्ट तुम्ही जर ऑब्झर्व केलीत ना, मोस्ट ऑफ दी मुलं आहेत ना यावर्षी त्यांची मार्क्सची जी रेंज आहे 60 to 100 मार्क्सच्या दरम्यानच बहुतांश मुलांना रेंज आहेत. त्यामुळे एक तर सॅच्युरेशन पॉईंट कुठं क्रिएट होतो तर 75 मार्क्सला. म्हणजेच काय, ज्या मुलांचे मार्क्स बिलो 75 मार्क्स आहेत त्यांचं जे पर्सेंटाईल आहे ना अनएक्सपेक्टेड असणार आहे. म्हणजे जर 75हून कमी मार्क्स असतील ना त्यावेळी बाळांनो होतं असं की तुमच्या मार्क्सपेक्षा जास्त पर्सेंटाईल पण मिळू शकतं आणि काही केसेसमध्ये जे मार्क्स मिळालेत त्याच्यापेक्षा कमी पर्सेंटाईलसुद्धा मिळू शकतं. मग या गोष्टीची तुम्ही तयारी करून ठेवा की माझं पर्सेंटाईल इतकंच येईल, माझ्या मार्क्स एवढंच येईल, असं काहीही होत नाही. ते पर्सेंटाईल कितीही येऊ शकतं. आता मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलबद्दल मी एकच व्हिडिओ बनवला आहे आणि तो इनफ आहे, कारण का त्याच्यामध्ये मी शिफ्ट वाईज मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल सांगितले. त्यामुळे हा जो डेटा दिला आहे तो त्याच व्हिडिओचा आहे, परंतु तो आयडियल आहे असं मला वाटतं. एकतर यावर्षी शक्यता आहे की म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, यावर्षी सगळ्या मुलांना कमी मार्क्सवर पण चांगलं पर्सेंटाईल नक्कीच मिळणार आहे. ठीक आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका की मला मार्क्स कमी मिळालेत, मी इतका प्रॅक्टिस केली होती, मला पर्सेंटाईल किती मिळणार आहे. यावर्षी सगळ्या मुलांना चांगलंच पर्सेंटाईल मिळणार आहे. भलेही कॉम्पिटिशन वगैरे वाढली असेल ना तरीसुद्धा सगळ्या मुलांचे जे स्कोर आहे ते ऑलरेडी कमीच आहेत. त्यामुळे भलेही तुमच्या शिफ्टमध्ये टॉपर्स किती असू देत, जास्त मुलांचं जे मार्क्सचं जे रेंज आहे ते 60 to 100 मार्क्स आहेत. आता हे मार्क्स वर्सेस पर्सेंटाईलचा टेबल आहे, तो मी एक्सप्लेन करत बसत नाही. ज्या मुलांना त्याचा स्क्रीनशॉट हवा आहे ते स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवा. ठीक आहे, मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल हे टोटली अनएक्सपेक्टेड आहे. आता विद्यार्थी किंवा पालक माझ्याशी बोलतात ना त्यावेळी सांगतात की मला इतके मार्क्स आहेत, माझं पर्सेंटाईल किती येईल आणि मला कुठलं कॉलेज मिळेल. आता इश्यू काय होतो माहीत आहे, म्हणजे पालकांना त्यांच्या मना इतकं चांगलं पर्सेंटाईल सांगलं की बरं वाटतं की नाही सरांनी इतकं सांगितलं इतके येऊ शकतात, परंतु नंतर रिग्रेट करायची वेळ कधी येते, ज्यावेळी मुलांना जितकं पर्सेंटाईल मी एक्सपेक्टेड सांगितलं आणि तिथलं मिळालं नाही त्यावेळी रिग्रेट करायची गरज येते. त्यामुळे सांगण्याचा उद्देश हाच आहे की मार्क्स वर्सेस पर्सेंटाईल कम्प्लीटली म्हणजे एक्झॅक्टली प्रेडिक्ट करणं ना खूप अवघड आहे. त्यामुळे यावर्षी आशा आहे की सगळ्या मुलांना कमी मार्क्सवर सुद्धा चांगलं पर्सेंटाईल मिळेल. आता दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा की तुमच्या मार्क्सवरती कॉलेजेस कुठली मिळणार आहेत. जर 100+ मार्क्स असतील ना तर चांगली बऱ्यापैकी कॉलेजेस तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत. म्हणजे काळजी करू नका कोणती ब्रँच मिळणार आहे. मोस्टली टेक ब्रँचेसमध्ये तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू शकेल. ज्यांचे मार्क्स 80 to 100 मार्क्स आहेत ना यांच्यामध्ये मात्र ॲव्हरेज कॉलेजेस भेटणार. मोस्टली Tier 3ची कॉलेजेस तुम्हाला टेक ब्रँचेससाठी भेटू शकतात आणि लेस दॅन 80 मार्क्स आहेत ना त्यांना मात्र तुम्हाला ब्रँच कॉम्प्रोमाइज करावीच लागणार आहे. तुम्हाला ENTC खूप लोअर कॉलेजमध्ये भेटू शकते, त्यापेक्षा तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता. आता ब्रँच कुठली कॉम्प्रोमाइज करायची ते मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करतो. आणि कॉलेजेस नक्कीच सांगू का, प्रत्येक मुलाला ॲडमिशन मात्र भेटणार आहे, मात्र ठरणार आहे का तुमचं पर्सेंटाईल किती आहे. ठीक आहे, आता कॅप प्रोसेसमध्ये सुद्धा तुमच्या वेगवेगळ्या कॅटेगरीचा बेनिफिट होतो, तुमचं रिझर्वेशन आहे, या सगळ्यांचा यूज होऊन ना एक चांगलं कॉलेज नक्की भेटतं. त्यामुळे असं नाही की मार्क्स कमी आले याचा अर्थ पर्सेंटाईल पण बिघडले. अजून रिझल्ट येणं बाकी आहे आणि त्या पर्सेंटाईलवरती सुद्धा चांगली कॉलेजेस मिळू शकतात. पूर्ण कॅप प्रोसेस व्यवस्थित करा, स्वतःची कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवून ती अरेंज करा आणि तीच लिस्ट तुम्ही अपडेट करा, कारण का सिक्वेन्स आहे ना कॉलेज लिस्टचा खूप मॅटर करतो. हा होता दुसरा मुद्दा. पॉईंट नंबर 3 काय तर पुणे आणि मुंबईच्या कॉलेजेसची रियालिटी आहे ना ती सांगणं. एक उदाहरण कन्सिडर करतोय मी. आता होतं असं की मुलाला समजा पर्सेंटाईल आहे नक्कीच थोडे कमी आहेत आणि मुलगा काय की मराठवाडा किंवा विदर्भ अशा ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या पुणे किंवा मुंबई मधल्या एखाद्या ठिकाणी आले. समजा पुण्यामध्ये कॉलेज घेतोय. आता कॉलेज कोणतं मिळाले,
टियर 3 मधल्या कॉलेजेसमध्ये त्याला ENTC किंवा CS ब्रँच मिळाली. आता इश्यू काय होणार आहे थोडक्यात सांगतो. एक तर ही कॉलेजेस आहेत ना, यांच्याबद्दल जास्त माहिती आपल्याला माहिती नसतं. आपल्याला काय वाटतं की आता जनरली मी सुद्धा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की जर तुम्हाला चांगले पर्सेंटाईल नसतील किंवा मार्क्स नसतील तर तुमच्या जवळची किंवा जिल्ह्यामधली किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यामधली जी चांगली कॉलेजेस असतात ना तिथं तुम्ही ट्राय करा. आता विद्यार्थ्याला काय वाटतं, एक तर माझ्याजवळचं जे कॉलेज आहे ना ते इतकं चांगलं नाही. ते का चांगलं नाही हे तुम्हाला वाटतं, कारण का त्याच्याबद्दलच्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी या सगळ्या तुमच्या कानांना माहिती आहेत. हीच अवस्था पुण्यामधल्या कॉलेजेसबद्दल नाही आहे. आपल्याला काय वाटत असतं की दुरून डोंगर साजरी तसं ते कॉलेज आहे ना पुण्यामध्ये आहे, तिथल्या प्लेसमेंट चांगले असतील, क्राऊड चांगला असेल आणि मला पुण्यालाच यायचं आहे, हा एक अट्ट मुलांचा असतो. त्यामुळे मुलं जनरली पुण्यामध्ये त्या कॉलेजेसमध्ये येतात. परंतु त्याची जी खरी परिस्थिती आहे किंवा कॉलेजची रियालिटी आहे ना ही कधी समजते, ज्यावेळी तुमच्या कॉलेज स्टार्ट झाल्यानंतर त्याची फॅकल्टी कशी आहे, त्याच्या प्लेसमेंट्स कशा आहेत, त्यांचा इनटेक किती आहे, या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्या डोळ्यांसमोर येतात. त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की पुण्या मुंबईमध्ये इतक्या लो कॉलेजमध्ये चांगली ब्रँच घेण्यापेक्षा तुमच्या जिल्ह्यामधली किंवा आजूबाजूला जी चांगली कॉलेजेस आहेत ना त्यांना तुम्ही प्रेफर करा, ज्यांचा स्कोर लो आहे त्यांच्यासाठी. आता ज्यांना पुण्यामध्येच यायचं आहे किंवा मुंबईमध्येच शिकायचं आहे त्यांनी मग ब्रँच कॉम्प्रोमाइज करून चांगलं कॉलेज घेतलं तरी चालेल. परंतु सजेशन हेच राहील की त्या कॉलेजची पूर्ण माहिती घ्या. कारण का होतं असं की नवीन असता पुण्यासारख्या ठिकाणी पहिल्यांदा येत असता. आता मी लिटरली अशी मुलं बघितली जी मला नंतर सेकंड इयरला सांगतात की दादा मला कॉलेज चेंज करायचं आहे किंवा मला दुसरीकडे कुठेतरी हवं आहे, अशी सुद्धा केसेस झालेले आहेत. म्हणून या गोष्टींचा तुम्ही विचार करा. कारण का सगळ्या गोष्टी म्हणजे कसं असतं, टॉप कॉलेजेसचे कट ऑफ प्लेसमेंट सगळीकडे अवेलेबल आहे. या कॉलेजेसबद्दल आहे ना कुणीच बोलत नाही. ठीक आहे, हा होता मुद्दा नंबर 3. आता पॉईंट नंबर 4 आणि इम्पॉर्टंट काय तर मॅनेजमेंट कोटाचे जे ॲडमिशन्स आहेत जे डोनेशन्स थ्रू होतात ते बंद झालेत का. एक सांगू का, CET सेलने यावर्षी स्ट्रिक्ट रूल्स नक्की ते आणणार आहेत मॅनेजमेंटच्या सीटसाठी. हे कशामुळे, गेल्या वर्षी पुण्यामधल्या 2-4 कॉलेजेस टॉपचे जे कॉलेजेस आहेत त्यांच्या नालायकपणामुळे ही सिच्युएशन आलेली. एक तर त्यांनी काय केलं, लास्ट इयर इन्स्टिट्यूट लेवलच्या ज्या सीट्स होत्या ना त्या आधीच रिझल्ट लागण्याआधीच त्या मॅनेजमेंट कोटा थ्रू त्यांनी भरून ठेवल्या होत्या. आणि इन्स्टिट्यूट लेवलला ज्यावेळी विद्यार्थी त्या सीट्ससाठी ट्राय करत होते त्यांना कळत होते की त्या सीट्स ऑटोमॅटिक गायब झाल्यात. मग विद्यार्थ्यांनी CET सेलकडे कंप्लेंट केली आणि त्यानंतर CET सेलने या टॉपच्या कॉलेजेसवरती सुद्धा स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली आणि पुन्हा त्यांचे स्पॉट राऊंड्स कंडक्ट करायला लावले. त्यामुळे यावर्षी चान्सेस आहेत की CET सेल नक्की स्ट्रिक्ट रूल्स आणणार आहे. मात्र प्रत्येक गोष्टीला पळवाटा असतातच. आता ह्या कॉलेजवाले त्यांचे ट्रस्ट असेल या सगळ्या गोष्टींची तयारी त्यांनी ठेवलेली असते. मात्र मॅनेजमेंट कोटा जे डोनेशन्स थ्रू ॲडमिशन्स होतात ना ते मात्र चालू असणार आहेत आणि सगळ्या कॉलेजेसमध्ये असतात. फक्त होतं का, या गोष्टी समोरून कोणी तुम्हाला सांगणार नाही आहे की आमच्या इकडे इतकं डोनेशन्स आहे. नक्की तुमची समोरची गरज बघून तुम्हाला खरंच किती पर्सेंटाईल आहे, तुमची कॅटेगरी आहे, त्यानुसार तुम्हाला ते डोनेशनचे रेट्स वगैरे हळूहळू सांगतील. त्यामुळे मॅनेजमेंट कोटाचे ॲडमिशन चालू आहेत. ज्यांना डायरेक्ट ॲडमिशन हवं असेल कॉलेजेसला व्हिजिट करा आणि माहिती वगैरे विचारा. दुसरं असतं इन्स्टिट्यूशनल राऊंड्स आणि स्पॉट राऊंड्स. यावर्षी सगळी कॉलेजेस, बहुतांशी कॉलेजेस स्ट्रिक्टली मेरिट बेसिसवरतीच हेच राऊंड कंडक्ट करण्याचे चान्सेस आणि ती चांगली गोष्ट आहे. कारण का गेल्या वर्षी बहुतांश कॉलेजेसनी काय केलं, जे स्पॉट राऊंडच्या सीट्स होत्या ना आधीच सगळ्या देऊन टाकल्या होत्या. मग जी खरंच मेरिट बेसिसवरती येणारे मुलं आहेत ना लिटरली कॉलेजच्या गेट बाहेर थांबवून ठेवली होती. त्यांच्याकडून 1000 रुपये ॲप्लिकेशन फीज घेतले आणि कॉलेजच्या गेटवर त्यांना सांगण्यात आलं की सीट्स आधीच फुल झालेत. अशा सिच्युएशनसुद्धा होत आहेत. मात्र यावर्षी आशा आहे की खरंच त्या मेरिट बेसिसवरती होतील. आय होप हा 4था मुद्दा समजला असेल. आता 5वा आणि इम्पॉर्टंट काय तर तुम्हाला कॉलेज कॉम्प्रोमाइज केलं पाहिजेत की ब्रँच. एक तर जर तुमचे मार्क्स कमी असतील ना तर थोडीफार तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. माझं सजेशन काय आहे, जर तुम्हाला एखाद्या ठीक कॉलेजमध्ये लाईक टियर 2च्या कॉलेजेसमध्ये एकतर तुम्हाला ENTC किंवा मेकॅनिकल अशा लोअर ब्रँच मिळत असेल आणि त्याच्यापेक्षा 1-2-3 स्टेजने खालच्या कॉलेजमध्ये CS रिलेटेड ब्रँचेस मिळत असेल तर तुम्हाला प्रेफर काय केलं, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे की तुम्ही ब्रँचला थोडं प्रेफर करावं. कारण का कॉलेज तुमचं आयुष्यभर नसणार आहे, परंतु तुमची ब्रँच आणि तुमची डिग्री आहे ना ती 4 वर्षानंतर तुमच्यासोबत असणार आहे. भलेही तुम्हाला कॉलेज लोवर भेटलं तर जर तुम्ही चांगली स्किल्स ॲक्वायर केले, ऑफ कॅम्पस प्लेसमेंटसाठी ट्राय केले तर होऊ शकतं. फक्त एक सांगतो का, आपल्याला काय वाटतं की मला 12वी नंतर झाली, मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं, आता माझी लाईफ सेट झाली. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कुठेही असाल म्हणजे तुमची 11th 12th तुमची इंजिनिअरिंग तुम्ही एकतर COEPमध्ये असाल किंवा PICTमध्ये असाल, मेहनत सगळीकडे करायची. ठीक आहे, शॉर्टकट कुठे नाही. आता आम्ही स्वतः PICTमध्ये त्यामुळे सांगतोय कॉलेज टॉपचं असू देत किंवा लोअर,
जेवढी चांगली स्किल्स तुम्ही मिळवाल त्याच्यावरती तुम्हाला ठरणार आहे की तुमची पुढची लाईफ कसं आहे. आणि या गोष्टीची तयारी ठेवूनच ठेवा की तुम्हाला कॉलेज किंवा ब्रँच यापैकी काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टी तुमच्या काउन्सिलरचा असेल, पालकांचा सल्ला घ्या, तुम्हाला काय हवं आहे हे डोळ्यांसमोर ठेवा आणि त्यानंतर हा डिसिजन घ्या. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. शेवटची एक गोष्ट, ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन करा. तुमच्या पर्सेंटेजला जे काही चांगलं कॉलेज महाराष्ट्रामध्ये आहे ना, बेस्ट कॉलेज, ते द्यायचा नक्की प्रयत्न करू. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.